राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे सध्या आपल्यासोबत येत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. अजित पवार यांच्या दुःखद निधनाला अवघे 3 दिवस झाले आहेत. मात्र मुंबईमध्ये अजित पवार पक्षाचेच काही मंत्री जे आहेत ते सत्तेच्या समीकरणाची गणिते जुळवताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं आहे, दुर्दैवाने ते मी अजितदादांचं परवा दुर्दैवी असं निधन झाल्यानंतर परवा 28 तारखेपासून बारामतीतच आहे. त्या अंत्यविधीच्या तिथे व्यवस्थापन असेल त्या कामात मी तिथे मदतीला म्हणून माझ्या परीने मला जे काय तिथं करता येईल म्हणून मी 2 दिवस झाले बारामतीतच आहे. लाखोंचा जनसमुदाय बारामतीत येतोय. वेगवेगळे लोक तिथे येत आहेत, भेटी देत आहेत. काल त्यांच्या अंत्यविधीला सकाळी 11 वाजता प्रचंड मोठी गर्दी होती. लाखोंचा जनसमुदाय होता. मान्यवर नेते होते, मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, अमित शाह होते. परंतु आपल्याकडच्या रीतिरिवाजानुसार महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच समाजामध्ये आपल्या दुःखद निधन झाल्यानंतर पुढचे काही विधी असतात. तसा आज राख सावडण्याचा जो काय कार्यक्रम असतो प्रथेप्रमाणे त्या कार्यक्रमाला आज मी सकाळी 9 वाजता उपस्थित होतो. आदरणीय शरद पवार साहेबांच्यापासून त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य असतील किंवा बाकीचे सर्व पवार कुटुंबावर प्रेम करणारी लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. 2-3 हजार लोक सकाळी त्या राख सावडण्याच्या कार्यक्रमाला होती. मला प्रश्न पडला की माननीय अजितदादा गेले, एक मोठा नेता गेला, महाराष्ट्रावर आणि बारामतीवर मोठं दुःखाचा डोंगर कोसळला. पवार कुटुंबावर प्रचंड दुःख आहे. मी पवार कुटुंबातले 2 दिवस सगळे सदस्य पाहतोय. प्रचंड दुःख त्यांच्या मनामध्ये आहे. ते अजून त्याच्यातून सावरलेले नाही आहेत. तोच रात्री काल अंत्यविधी झाल्यानंतर चिता अजून विझलीच नाही तोपर्यंत ह्या बातम्या येत होत्या की आता DCM कोण होणार, पक्षाचा अध्यक्ष कोण होणार, कोणती खाती कोणाला द्यायची याची चर्चा सुरू होते. मला खूप वाईट वाटलं, वेदना वाटल्या, कारण मी एक अजितदादा प्रेमी माणूस होतो, पवार प्रेमी माणूस आहे. शरद पवारांच्या कुशीत आम्ही जरी सगळे काम करत असलो, मधल्या काळात जरी अजितदादांनी पक्ष वेगळा घेतला, काही निर्णय घेतला असला तरीसुद्धा अजितदादा हे महायुतीत राहून भारतीय जनता पार्टीसोबत राहून सुद्धा सेक्युलर विचार मांडत होते, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडत होते. अजितदादा एक निर्णय क्षमता असलेला मोठा नेता होता आणि त्यांच्या जीवावर ज्यांनी राजकारणाची फळं चाखतायत काही लोक सध्या, त्यातल्या काही लोकांना सत्तेची घाई झाली का? अजून चिता विजलेली नसताना तुम्ही तिकडे मिटिंगा करता, बैठका करता, दादांच्या राखेला अस्थि विसर्जनाला किंवा राखेला हात लावायला सुद्धा तुम्ही नसता. याचं मला स्वतःला वैयक्तिक खूप दुःख वाटलं आणि चिंता वाटली किंवा संतापही आला की दादांचा पक्ष काहींना हायजॅक करायचा आहे का, ताब्यात घ्यायचा आहे का, किंवा सत्तेची समीकरणे काही वेगळी जुळवायची आहेत का, कशासाठी एवढी घाई चालली होती ते मला कळलेलं नाही आहे. आणि माझ्या ह्या सगळ्या पाहणीतून हे निष्कर्षास आलं की दादांचा एकही मंत्री, एकही आमदार सकाळी आज 9 वाजता राखेच्या कार्यक्रमाला नव्हता. हे मला फार वाईट वाटलं. तर अजितदादांचं जे कुटुंब आहे ते अगदी वेदनेच्या मधून मार्गक्रमण करताना आपल्याला दिसतंय. अवघ्या महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे. मात्र अजित पवारांचे जे मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत आणि छगन भुजबळ तर असं म्हणतायत की उद्याच कदाचित सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात असं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं. या सर्व गोष्टींकडे कसं बघताय तुम्ही? नाही, माझा तोच मुद्दा आहे की त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णय त्यांनी काय घ्यायचा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, त्याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. परंतु इकडे दादांची राखेचा सावडण्याचा कार्यक्रम चालला आहे, इथे कुटुंबीय त्या राखेला सावडण्याच्या कार्यक्रमात आहेत, पवारसाहेब त्याचं अस्थीचं दर्शन घेत आहेत. हे सगळं इकडं कार्यक्रम चालू असताना इकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटता. प्रफुल्ल पटेल साहेब आणि बाकीचे काही नेते मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे सकाळी त्या बातम्या येत आहेत. आणि आमदारांची बैठक, दुनियादारी, त्यातला काही सत्ता समीकरणं, ह्या बैठका तिकडे होतात आणि इकडे राखेचा कार्यक्रम चालला. अरे पवार कुटुंबियांना हे दुःख सावरण्याची तरी संधी द्या. 24 तास सुद्धा उलटले नाहीत आणि तुम्ही इकडे एका बैठका चालू करता. हे तुम्ही अमानवीपणा आहे हा, म्हणजे माणुसकीला धरून हे होत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. 24 तास सुद्धा झाले नाहीत. तुम्ही पवार कुटुंबातले त्यांचा विचार घेतला का, त्यांच्या चर्चा झाल्या का? कुटुंब म्हणून त्यांना काही त्यांच्या भूमिका असतील, पण अजून ते राजकीय चर्चा करण्याच्या मनस्थितीत आहे का? दादांची आई वयोवृद्ध आहे, पवार साहेब आहेत, कुटुंब आहे, सुनेत्राबाईंनी अजून त्यात सावरल्या असतील का? हे सगळं काही झालेलं नसताना इकडे मात्र सगळ्या व्यूहरचना घेऊन सगळ्या मिटिंगा, बैठका, आढावा, हे सगळं इतकी घाई कशासाठी झाली हा साधा नॉर्मल प्रश्न पडला आणि तो सर्वांना पडलाय. तर दादांनी सर्व मंत्र्यांची घडी बसवली, अनेकांना उभं केलं. मात्र आता त्याच मंत्र्यांकडून दादा गेल्याच्या नंतर हा उतावळीपणा समोर येतोय. निश्चितपणे म्हणजे प्रफुल्ल पटेल, आता सोशल मीडिया जर तुम्ही चेक केला, प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काय आज बैठका घेऊन जे काय चाललंय हे सोशल मीडियात सुद्धा लोक त्यांना ट्रोलिंग करतायत हो. कारण इकडं दुःख अजून आहे
आज अस्थिविसर्जन दुपारी त्या कुटुंबीय करतायत बारामतीत. मी बारामतीतूनच आत्ता बोलतोय. हे सगळं मानवतेला धरून नाही आहे. म्हणजे तुम्हाला माणसापेक्षा त्या माणसाची सत्ता जास्त प्यारी आहे हे ह्याच्यातनं अधोरेखित होतं. 2 दिवसांनी तुम्हाला हे सगळं करता आलं असतं ना. 2 दिवस जाऊ दे ना. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ह्या सुद्धा चर्चा सध्या ओघ समोर येत आहे. तुम्ही राष्ट्रवादी मध्ये आहात, खरं तर शरद पवारांच्या नेतृत्वात तुम्ही काम केलं आहे, अजित पवारांमुळे सुद्धा तुम्ही प्रेम करतात. एक पवार प्रेमी म्हणून या सर्व दोन्ही कुटुंबाचं विलगीकरण एकत्रित होणार आहे अशाच त्या चर्चा सुरू आहेत. जसं तुम्ही आता म्हणतायत की सध्या पवार कुटुंब एक वेगळ्या भावनेतून समोर जात आहे. मात्र राष्ट्रवादी प्रेमी म्हणून या सर्व दोन्ही कुटुंबातल्या म्हणजे पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? नाही, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात काही चर्चा निश्चितपणे मागच्या काळात काही झाल्या. पुणे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निमित्ताने किंवा आत्ताही काही लोक करत असतील, त्याच्याबद्दल दुमत नाही. अजितदादा असतील किंवा आमच्या पक्षाचे काही प्रमुख नेत्यांनी काही चर्चा त्याच्यावर भाष्य केलेली आहेत. मुद्दा आत्ता काय आहे की अजितदादा गेलेत. ते गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या चर्चा करायला आपल्याला अवधी आहे ना पुढे. वेट अँड वॉच आपण करू शकत नाही का? थोडं थांबायला पाहिजे का नाही? निदान दशक्रिया विधी असतो आपल्याकडे, काही 10 दिवस तरी जाऊन द्यावेत ना. तर ह्या चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे, पवार कुटुंब एकत्र यायचे, ह्या सगळ्या चर्चा होत राहतील. खरं तर या सर्व घडामोडीवरती अजित पवार यांचे जे काही मंत्री आहेत त्यांना जी घाई झाली आहे, त्या घाई झालेल्या मंत्र्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? खरं तर त्यांना घाई झाली हे आता महाराष्ट्र कालपासून बघतोय आणि त्यांना सल्ला मी देण्याची गरज नाही. ॲक्च्युली त्यांच्या पक्षातले जे कोणी अजितदादा प्रेमी लोक असतील त्यांनी निश्चितपणे त्यांना सल्ला द्यायला हवा. माझ्यासारख्याने त्यांना सल्ला द्यायची गरज नाही आणि मी सल्ला देणारही नाही. परंतु उभा महाराष्ट्र जे अजितदादांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते बघतायत की इकडे अजून अंत्यविधी होऊन 24 तास उलटले नाहीत, अजून त्यांची चिता नीट विजली नाही. तो तुम्ही तिकडे राजकीय सत्ता समीकरणं किंवा पक्ष कोणी चालवायचा, काय करायचं ह्याच्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा निश्चितपणे वेदना होतात की माणुसकी सोडून तुम्ही हे सगळं करताय. ज्यांना घाई झाली त्यांना घाई आधीपासून आहेच. आता मग ते जे कोणी घाई करणारे लोक आहेत ते दिसतात फ्रंटलला. आता चर्चा ज्या काय बातम्या तुमच्या सगळ्या प्रसारमाध्यमातून येतात ते दिसतात. कोणाची घाई चालली कोणाची नाही ते त्यांच्या पक्षातला तो इंटरनल प्रश्न आहे ॲक्च्युली. पण आम्ही एक माणूस म्हणून किंवा अजितदादावर प्रेम करणारी लोक म्हणून आम्हाला हे सगळं व्यक्त व्हावंसं वाटतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंत्यविधी होऊन काही तास लोटले नाहीत तोपर्यंतच राज्यातल्या सत्तेची समीकरणं जुळवण्याची घाई जी अजित पवार यांच्या मंत्र्याला झालेली आहे. खरं तर पवार कुटुंबियाच्या वेदनेचा, त्यांच्या भावनांचा त्यांनी आदर करायला पाहिजे. ही जी घाई आहे ती निश्चितच मनाला वेदना देणारी आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.